विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी सागर हंगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज एका वेगळ्या पण अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय बघा काय आहे. अभ्यास करताना लक्ष लागत नाही, वाचलेलं लक्षात राहत नाही. खरं तर ह्या संपूर्ण स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये माझा अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क येत असतो आणि बहुतांशी विद्यार्थ्यांचा हा कॉमन प्रश्न असतो की सर आम्हाला अभ्यास तर करण्याची इच्छा आहे किंवा आम्हाला अभ्यास करून एखादं सरकारी पद मिळवण्याची इच्छा आहे, पण अभ्यासाला बसल्यानंतर ना आमचा अभ्यास होत नाही, आमचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, अम, लक्ष विचलित होतं आणि वाचलेलं लक्षात राहत नाही. तर बघा, घाबरू नका. हा खरं तर बहुतांशी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आढळणारा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे याच्यावरती काय मार्ग असला पाहिजे, तर याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. मला वैयक्तिकपणे जे 4 महत्त्वाचे मुद्दे वाटतात, ते 4 मुद्दे मी आज आपल्यासोबत डिस्कस करणार आहे आणि मला याची खात्री आणि आशा आहे की ते 4 मुद्दे डिस्कस केल्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये सकारात्मक बदल दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, अगदी प्रामाणिकपणे मला जो पहिला मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे काय माहिती आहे का? आयुष्यात आपल्याला नेमकं काय करायचंय हे आधी ठरवा. काय होतं, जीवन हे खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या, जीवन पुन्हा पुन्हा नाहीये, एकदाच आहे. त्यामुळे या जगामध्ये करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. आपल्याला फक्त एक दोनच गोष्टी माहिती असतात. त्यामुळे आधी ना शांत डोक्याने व्यवस्थित ठरवा की आपल्याला नेमकं आयुष्यात करिअर म्हणून काय करायचंय. ओके, फक्त डॉक्टर, इंजिनियर आणि स्पर्धा परीक्षा एवढंच करिअर आहे असं नाही. हजारो लाखो क्षेत्र आहे की ज्यामध्ये आपण काम करून पैसे कमवू शकतो आणि आनंदही मिळवू शकतो. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे आधी हे व्यवस्थित ठरवा की तुम्हाला करायचंय काय. नाहीतर माझा मामा सांगतोय किंवा माझी मावशी सांगते किंवा माझा मित्र सांगतोय म्हणून मला ती गोष्ट करायची आहे, असं नाही होणार. आता तुम्हाला माहिती आहे की स्पर्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप जास्त वाढलेली आहे. मग स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल, स्पर्धेमध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर मग मित्रांनो, तुम्ही जी गोष्ट करताय ना त्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड पण असावी लागेल आणि ती गोष्ट तुम्हाला आनंद देणारी पण असली पाहिजे, तरच ती गोष्ट तुमच्याकडून होईल. नाहीतर कोणीतरी सांगतंय म्हणून मी करतो आणि मी झालो असं होत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे आयुष्यामध्ये हा डिसिजन खूप महत्वाचा असतो की मला नेमकं काय करायचंय. आधी तुम्ही शांत डोक्याने हे आधी ठरवा की मला नेमकं काय करायचं आहे. आणि एकदा का तुमचं ते ठरलं की तुम्हाला काय करायचंय, की मग त्या दिशेनं आपण धावत सुटायचं. मग आपलं जर व्हिजन क्लिअर असेल तर अडथळा कुठला येतच नाही. मग आपल्याला स्पष्टपणे माहिती असतं की मला नेमकं काय करायचंय. आता जर माझं हे ठरलंय की मला नाशिकवरनं 5 तासामध्ये पुण्यात पोहोचायचं आहे, जर माझं हे क्लिअर व्हिजन आहे, तर मग रस्त्यामध्ये मी कुठेही टाइमपास न करता माझं जे ठरलेलं टार्गेट आहे ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल. मग 5-5.5 तासामध्ये जर मला पोहोचायचं असेल, तर मी कुठेही विरंगुळा न घेता, कुठेही टाइमपास न करता मी त्या दिशेने जाईल आणि 5 तासामध्ये किंवा 5-10 मिनिटे पुढे मागे होतील, मी त्या ठिकाणी पोहोचणार आहे. म्हणून आयुष्यामध्ये ठरणं खूप गरजेचं आहे. जर न ठरवता आपण कुठली गोष्ट करायला घेतली, तर मग त्या गोष्टीमध्ये शिस्त राहत नाही, टार्गेट राहत नाही आणि मजाही राहत नाही. त्यामुळे आधी हे व्यवस्थित ठरवा काय करायचंय. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, तो सगळ्यात महत्वाचा आहे. खरं तर आज आपण त्याच अनुषंगाने बोलतोय. अभ्यास आपण का करतोय यामागचं कारण आपल्याला माहिती असलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही गोष्ट या जगामध्ये तुम्हाला मिळवायची असेल, तर ती गोष्ट मिळवण्यासाठी काहीतरी प्रेरणा लागेल आणि मग ती प्रेरणाच तुम्हाला प्रेरित करते अभ्यास करण्यासाठी किंवा ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी. आता एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो. समजा एखादा विद्यार्थी आहे, त्याला जर एमपीएससी ची परीक्षा देऊन पीएसआय व्हायचंय, तर त्यासाठी काय करावं लागेल. त्यासाठी एमपीएससी ची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्यावी लागेल आणि अभ्यास करावा लागेल. आता जर त्या विद्यार्थ्याला कोणी विचारलं की बाबा तू अभ्यास का करतोय, तर त्याच्याकडे कारण असलं पाहिजे, उत्तर असलं पाहिजे का अभ्यास करतोय. तर साहजिक आहे, तो सांगेल की मला पीएसआय व्हायचंय म्हणून मी अभ्यास करतोय. पण एवढं फक्त कारण पुरेसं आहे का? मला असं वाटतं की नाही, एवढंच कारण पुरेसं नाहीये. खरं तर खरी कारणं असली पाहिजे.
मग त्या पाठीमागे काहीतरी तळमळ असली पाहिजे. मग आता वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ही उत्तरं वेगवेगळी असू शकतात. पण काय असू शकतात ही उत्तरं? मग एखादा विद्यार्थी म्हणेल की सर मला सरकारी नोकरी मिळवण्याची प्रचंड इच्छा आहे म्हणून मला PSI व्हायचं आहे. एखादा विद्यार्थी म्हणेल की सर मला समाजामध्ये मान सन्मान हवाय म्हणून मला PSI व्हायचं आहे. एखादा विद्यार्थी म्हणेल की सर मला खाकी वर्दीचं प्रचंड आकर्षण आहे म्हणून मला PSI व्हायचं आहे. एखादा विद्यार्थी म्हणेल की सर माझ्या आई वडिलांचं स्वप्न मला पूर्ण करायचंय, त्यांच्या चेहऱ्यावरती मला आनंद निर्माण करायचा आहे म्हणून मला PSI व्हायचंय. एखादा विद्यार्थी म्हणेल की सर मला आयुष्यभर सुरक्षित पगाराची नोकरी हवी आहे. एखादा विद्यार्थी म्हणेल की सर मला समाजाची सेवा करायची आहे, लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करायचा आहे. एखादा विद्यार्थी म्हणेल की सर मी माझ्या घरची परिस्थिती आर्थिक परिस्थिती प्रचंड खराब आहे, मला माझ्या घरामध्ये आर्थिक हातभार लावायचा आहे म्हणून मला PSI व्हायचंय. ही प्रत्येकाच्या बाबतीमधली वेगवेगळी उत्तरं असू शकतात. पण ही कारणं तुमच्याकडे असली पाहिजेत. यातली 2-3 कारणं तर तुमच्याकडे असली पाहिजेत. आणि ही जी सगळी कारणं आहेत, जी मी आपल्याला आता सांगितली, ह्याच्यापेक्षा वेगळी कारणं असू शकतात. पण ही जी कारणं आहेत, ही कारणं तुम्ही एका वहीवरती लिहिणं खूप गरजेचं आहे. आणि ती जी कारणं आहेत, ही कारणं दररोज जेव्हा आपण अभ्यासाला बसणार आहे, त्यावेळेस ही सगळी कारणं आपण वाचणं गरजेचं आहे. कारण हीच कारणं आपल्याला प्रेरणा देतात अभ्यास करण्यासाठी. कारण आपल्याला माहिती आहे जर आपण कारण ती कारणं वाचल्यानंतर आपल्याला कळणार आहे की अरे जर मला माझ्या घरची परिस्थिती बदलायची असेल, मला माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करायचा असेल, तर मला अभ्यास करावा लागणार आहे. या अभ्यासाशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये, दुसरा कुठला मार्ग पण नाहीये. जेव्हा हे माणसाला व्यवस्थित समजतं ना, तेव्हा मग तीच कारणं आपल्याला अभ्यास करायला प्रेरित करतात. आणि मग आपल्याला दुसरा कुठलाही मोटिवेशनल व्हिडिओ किंवा मोटिवेशनल सॉन्ग ऐकायची गरज पडत नाही. तीच कारणं जी आपण वहीवरती लिहिलेली आहे, तीच कारणं आपल्याला प्रेरित करतात अभ्यास करण्यासाठी. त्यामुळे हा दुसरा माझा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण अभ्यास का करतोय? मग तो कुठलाही असेल, एखादा इंजिनिअरिंगचा असेल, मेडिकलचा असेल, ॲग्रीचा असेल किंवा स्पर्धा परीक्षेचा असेल. आपण तो अभ्यास का करतोय याच्या पाठीमागची कारणं व्यवस्थित लिहून काढा आणि ती कारणं रोज वाचा. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये प्रचंड सकारात्मक बदल दिसेल आणि तुमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि तुम्ही जे ठरवलेलं ध्येय आहे ते ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा माझा मुद्दा आहे तो म्हणजे प्राधान्यक्रम ठरवा. आयुष्यात प्राधान्य खूप महत्त्वाचं आहे. हे माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मी या मुद्द्यावरती नेहमी बोलत असतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्याला आपण प्रेफरन्स म्हणतो, प्राधान्य, हा खूप महत्त्वाचा आहे. खरं तर ज्याला आयुष्याचा प्राधान्यक्रम ठरवता येतो तो माणूस त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होतो. आणि अनेक यशस्वी माणसांच्या आयुष्यामध्ये सुद्धा ज्या अनेक मोठ्या मोठ्या घडामोडी घडतात, एखादा यशस्वी माणूस अचानकपणे अत्यंत खालच्या स्तराला येऊन थांबतो. त्याचं कारण का? कारण आयुष्यामध्ये कुठल्याही प्रसंगी जर आपला प्राधान्यक्रम चुकला तर आयुष्याचं संपूर्ण गणित बिघडून जातं. त्यामुळे प्राधान्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता प्राधान्यक्रम अगदी सोपा करून सांगायचं म्हटलं तर बघा, आता आपलं कुटुंब असतं. आता प्राधान्यक्रम म्हणजेच जबाबदारीने वागणं, आपण थोडक्यात असंही म्हणूया. आता आपल्या कुटुंबामध्ये वडील असतात, आई आहे, बहीण असते, मोठा भाऊ असतो, 4-5 लोकांची फॅमिली असते. आता ह्या प्रत्येक सदस्याचं ना एक जबाबदारी असते आणि तो सदस्य त्याच्या त्याच्या जबाबदारीप्रमाणे वागत असतो. उदाहरणार्थ, आपले जे वडील असतात हे वडील दररोज 8-9 तास काहीतरी काम करत असतात. त्यांना माहिती आहे की ह्या कुटुंबाचा मी प्रमुख आहे, जर मी 8-9 तास काम केलं तरच माझ्या घरात महिन्याकाठी पगार येणार आहे आणि त्यामुळेच माझं घर व्यवस्थित चालणार आहे. मग त्यांना त्यांचा प्राधान्यक्रम माहिती आहे, त्यामुळे ते त्यांचं काम करतायत, त्यामुळे आपलं कुटुंब व्यवस्थित चाललंय. आता त्यांनी जर प्राधान्यक्रम सोडून दिला किंवा त्यांनी जर प्राधान्यानं वागणं सोडलं, समजा त्यांनी कामच केलं नाही, 2-3 दिवस केलं, परत 2-4 दिवस नाही काम केलं, परत 2-3 दिवस केलं, परत महिनाभर नाही केलं, काय होईल? पैसेच येणार नाही. पैसे नाही आले तर फॅमिली डिस्टर्ब होऊन जाईल आणि मग तुम्हाला माहिती आहे पुढे मग सगळेच गणित बिघडत जातं. म्हणजेच काय, वडिलांना माहिती आहे त्यांचा प्राधान्यक्रम काय, त्याप्रमाणे ते काम करत असतात. घरामध्ये आपली आई असते, आईला माहिती आहे तिची रोजची कामं काय आहेत, तिला कशाला प्राधान्य द्यायचंय, त्यामुळे ती तिची कामं करत असते, म्हणून आपलं घर व्यवस्थित चालत असतं. मोठ्या भावाला माहिती आहे की घरामध्ये आपल्याला कसं वागायचंय, त्या पद्धतीने तो वागत असतो, त्यामुळे घर व्यवस्थित चालत असतं. म्हणजे प्रत्येक सदस्याचं आपापलं जे प्राधान्य आहे, आपापली जी जबाबदारी आहे, तो ती पूर्ण करत असतो. मग आपण जर स्वतःला विद्यार्थी म्हणून घेतोय, आपण जर विद्यार्थी दशेमध्ये आहोत
तर विद्यार्थ्याचं पहिलं प्राधान्य काय असलं पाहिजे, पहिला प्रेफरन्स काय असला पाहिजे? अर्थात अभ्यास. कारण आपण विद्यार्थी दशेमध्ये आहोत. आपण अभ्यास केला तरच जीवनामध्ये आपलं करिअर होईल, तरच जीवनामध्ये आपल्याला जे अपेक्षित पद आहे ते मिळणार आहे, तरच आपलं जीवन पुढे सगळं व्यवस्थित सुरळीत चालणार आहे. मग कधी काय करायचं याचं भान असलं पाहिजे, आपलं प्राधान्य ठरलेलं असलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. त्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये जर मला PSI व्हायचं आहे, तर PSI होण्यासाठी दररोज मला किमान 7 ते 8 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. मग तो 7 ते 8 तास अभ्यास हे माझं प्राधान्य आहे. आणि एकदा का मी माझं प्राधान्य पूर्ण केलं, मग त्यानंतर माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये ज्या इतर गोष्टी आहेत, मग लग्न असेल कुणाचं साखरपुड्याचा कार्यक्रम असेल, कुणाचा वाढदिवस असेल, पार्टी असेल, ट्रिप असेल, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही आहेत का? तर ह्याही गोष्टी महत्वाच्या आहेत, ह्याही गोष्टी करायच्या आहेत. पण प्राधान्यक्रम असला पाहिजे. आधी मी विद्यार्थी आहे तर मी आधी अभ्यास करेल. माझा ठरलेला अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी मला करायच्या आहेत. जर मी अभ्यास सोडून बाकीच्याच गोष्टी आधी करायला लागलो तर मग आयुष्यामध्ये मी होणारच नाही जे मी ठरवलंय. त्यामुळे अभ्यासात तुम्हाला तर वाटतंय की आपलं लक्ष लागत नाही, तर ह्याच गोष्टीमुळे लागत नाही, कारण तुमचा प्राधान्यक्रम ठरलेला नसतो. त्यामुळे आधी प्राधान्यानं ठरवा की तुम्हाला काय करायचंय. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला अभ्यासच करायचा आहे. मग आधी अभ्यास करा, ठरलेला अभ्यास पूर्ण झाला की मग बाकीच्या गोष्टी करा. त्यामुळे हा तिसरा आणि तितकाच महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे प्राधान्यक्रम ठरवा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा जो आजकाल खूप कमी बघायला मिळतो, तो म्हणजे सकारात्मक राहा, आनंदी राहा. काय माहिती का, अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियामुळे आपल्याला ना शेअर करण्याची खूप सवय लागली. छोटी मोठी कुठलीही गोष्ट झाली की आपण शेअर करतो, जवळच्या मित्राला, जवळच्या मैत्रिणीला सांगतो. आणि जीही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडते ना, आपल्याला असं वाटतंय की ती आपल्याच बाबतीत घडते आणि ते दुःख खूप मोठं आहे जे आपल्या बाबतीत झालंय. हे प्रत्येकाला वाटत असतं बरं का. पण असं नसतंच. खरं तर आपल्या आयुष्यामध्ये घडणारी गोष्ट किंवा जे काही प्रसंग घडतायत हे इतके खराब नसतात किंवा इतके ते दुःखदायक नसतात जितके आपल्याला ते वाटत असतात. त्यामुळे आपण उगाच बारीक बारीक गोष्टींचा बाऊ करत बसतो आणि आपल्या आयुष्यामधला आनंद आपण घालवत असतो, सकारात्मकपणा आपण घालवत असतो. आणि एकदा का तुमचा सकारात्मकपणा गेला, तुमच्या आयुष्यातला आनंद कमी झाला की मग कुठलीच गोष्ट करायची इच्छा होत नाही आपल्याला. आयुष्यामध्ये आनंदच नसेल, सकारात्मकता नसेल, तर मग आपण काय मिळवणार आहे? आपण काहीच मिळवू शकत नाही. कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता पॅशन असावं लागतं, तुम्ही प्रचंड सकारात्मक असावे लागतात, तुम्ही आनंदी असावे लागतात, तरच ती गोष्ट साध्य होते. मग हा यशाचा खूप महत्वाचा रूल आहे, नियम आहे की आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर आपण त्या दिशेनं सकारात्मकतेने प्रवास केला पाहिजे, आपण आनंदी असलो पाहिजे. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे ना, आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप काहीतरी वेगळं घडते असं काही समजण्याचं कारण नाही. तुम्ही डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघा, तुमच्या लक्षात येईल की आपण खूप चांगलं जीवन जगतोय. आपल्या आजूबाजूला अनेक लोकांना 2 वेळेला जेवण करण्याचं सुद्धा वांदे आहेत. कपडे नाही आहेत लोकांकडे. लोकांकडे व्यवस्थित हातरायला पांघरायला नाही आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत की लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. मग आपण स्वतःला नशीबवान समजलं पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये तेवढे तर प्रॉब्लेम नाहीये ना. म्हणजे म्हणजे आपण जे आयुष्य जगतोय तसं आयुष्य असावं अशी लाखो लोकांची इच्छा आहे. मग आपण त्या मानाने चांगलंच जीवन जगतोय. मग आपण उगाच दुःख मनामध्ये साठवण्यात किंवा आपण खूप दुःखी असं समजण्यात काही अर्थ नाहीये. तर आपण आज जिथे आहोत त्याच्यापेक्षा आपल्याला खूप पुढे जायचंय, हा विचार तुम्ही मनामध्ये ठेवा. आनंदी राहा आणि सकारात्मक लोकांच्या सहवासामध्ये राहा. हे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जे लोक आपल्याला चांगलं बोलतात, जे लोक आपल्याला काहीतरी करण्याची प्रेरणा देतात, त्याच लोकांमध्ये आपण राहिलो पाहिजे. निगेटिव्ह मानसिकतेच्या लोकांमध्ये आपण नाही राहिलो पाहिजे. खरं तर ज्या लोकांना आपली प्रगती बघवत नाही किंवा जे लोक आपल्याला सतत हे बोलत असतात की अरे तुझ्याकडून काही होणार नाही, तुझं काहीच होऊ शकत नाही, तर अशा लोकांच्या संपर्कात आपण का राहायचं? खरं तर ज्या लोकांमध्ये गेल्यामुळे आपल्याला आपला आत्मविश्वास कमी होणार आहे किंवा आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येणार आहेत, अशा लोकांपासून आपण लांब राहिलं पाहिजे. आपण त्याच लोकांमध्ये गेलो पाहिजे जे आपल्याला प्रेरणा देतात, जे आपल्याला सकारात्मकता देतात, जे आपलं हित चिंततात, अशाच लोकांमध्ये आपण राहिलं पाहिजे. त्यामुळे आयुष्यामध्ये ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण आनंदी राहिलो पाहिजे, सकारात्मक राहिलो पाहिजे. जी ही गोष्ट करतोय आपण ती प्रचंड आनंदाने आपण केली पाहिजे. आपण जर अभ्यास करतोय तर त्या अभ्यासामध्ये पण आपण आनंद शोधला पाहिजे.
जीवनातला प्रत्येक प्रसंग आपण एन्जॉय केला पाहिजे आणि तेच खरं जीवन असतं, लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला जाणवेल की तुम्हाला अभ्यास करताना बिलकुल कंटाळा येणार नाही, तुम्हाला थकवा येणार नाही, तुम्हाला बोरही होणार नाही आणि वाचलेलं सुद्धा तुमच्या लक्षात राहील जर हे 4 मुद्दे तुम्ही व्यवस्थित मी जे सांगितले ते जर फॉलो केले तर. विद्यार्थी मित्रांनो, मला अशी खात्री आहे, अशी आशा आहे की हे 4 मुद्दे जे तुम्हाला मी सांगितले ते तुम्हाला नक्कीच पटले असतील, आवडले असतील. नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही ह्या गोष्टींचा जर चांगला विचार केला, व्यवस्थित मी जे सांगितलं ते जर फॉलो केलं, नक्कीच तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये सकारात्मक बदल दिसतील. तुमचा अभ्यास नक्कीच चांगला होईल आणि जे तुम्ही ध्येय ठरवलंय ते नक्कीच पूर्ण होईल. हे ध्येय तुमचं पूर्ण व्हावं यासाठी मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर नक्कीच इग्नाइट अकॅडमीला आपण संपर्क करा. 8888 25 61 17. ठीक आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत थांबूया. खूप खूप धन्यवाद.